तर कैलाजी गोसावी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सुद्धा या मंचावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दोन तीन खेळाडू अनुपस्थित सुद्धा दिसतात ते एकता बंगारपडा संघामध्ये आणि पाहूया त्यांच्या विना इकडे मात्र परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कैलास वसी कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक 2025 साठी आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कुणाल नाईक आणि सूरज परदेशी. भिंगारी टीम आपला 12th मॅन पाठवा. दिनेशजी पाटील सर बेलोली आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत पळतोय मी मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन एकता बंगारपडा टीम कडून सज्ज होतोय चेतन गोसावी. ऑन स्ट्राईक सूरज परदेशी आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल नाईक. पहिला बॉल आजच्या दिवसामधील चेतन गोसावी. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र फक्त दिशा दिले. मनगटाच्या सहाय्यानं बॉलला वळवलं होतं स्क्वेअर लेगकडे. दुहेरी धाव्यानं मात्र खातं उघडलं जात आहे. पहिला धावा सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी श्री गणेशा होत असताना सूरज परदेशीच्या पाठमधून या 2 धावा. सर्कलचं रिस्ट्रिक्शन पॉवर प्लेचं षटक. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट आहे. एक लॉंग ऑफला उभा सिद्धेश. बाकी सगळे 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये. चेतनचा हा बॉल ऑन साइडला. पाहूया बराच वेळ हवेमध्ये होता. मिड विकेटला फिल्डर सुद्धा होता परंतु एक टप्प्यासाठी थांबला. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. आय थिंक प्रेम आहे त्या ठिकाणी. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 4 धावा. सूरज परदेशी दुहेरी धावांवर भर देतोय परंतु मागच्या चेंडूवर थोडीशी संधी होती. थोडासा टफ कॉल होता प्रेमसाठी. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता. इकडे मात्र पाहूया डायरेक्ट हिट साठी गेले होते. धाव मिळणार नाहीये परंतु कुणाल नाईक थोडासा पुढे आला होता क्रीज सोडून आणि कुणालच्या दिशेनं हा थ्रो परंतु हा थ्रो परफेक्ट नव्हता आणि त्याचमुळे इकडे दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. कोणतीही धाव नाहीये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4. सकाळचं सत्र आहे. कालही आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना थोडंसं सहाय्य मिळत होतं. मेडन ओव्हरनं काल सुरुवात झाली होती. खरं तर पहिलीच ओव्हर ज्याच्यामध्ये 2 विकेट सुद्धा आल्या होत्या. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना सुद्धा थोडंसं सावधानतेनं खेळावं लागतं. बऱ्याच वेळेला खेळपट्टीचा अंदाज नसतो, मैदानाचा अंदाज नसतो. पाहूया पुन्हा एकदा चेतनचा हा बॉल ऑन साइडला. आता फिल्डर त्या ठिकाणी आहे बरोबर त्याच्या हातामध्ये. विकेट डाऊन. प्रेम दमडेनं घेतलाय झेल आणि संपलाय सूरज परदेशीचा खेळ. पहिला धक्का सिद्धिविनायक भिंगारीला. पहिली सफलता चेतनसाठी. सलामीवीर सूरज परदेशी यावेळेस मात्र बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेट नंबर 3 आशिष परदेशी.
ऑन साईडला सातत्यानं खेळण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर एक वेळा चेंडू हवेमध्ये होता, परंतु तो थोडासा प्रेमच्या पुढ्यात पडला होता. परंतु यावेळेस मात्र पुन्हा टाइम चुकलं होतं आणि त्याच दिशेमध्ये उडालेला झेल मात्र प्रेमने टिपला आणि ही पहिली सफलता अर्जित करत असताना चेतन गोसावी, विकेट टेकर बॉलर याला संबोधलं जातं. चेतन गोसावी पंगरपाडा संघाचा नेहमीच बऱ्याच वेळेला किफायतशीर गोलंदाजी आणि निर्णायक क्षणाला विकेट्स मिळवून देणं, ब्रेक थ्रू देणं. आशिष पहिलाच बॉल यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, जाऊन शरीरावर आदळलाय. इकडे अक्षराचा वेध घेणारा हा चेंडू, डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिले तर गोलंदाजांना मदत मिळते या खेळपट्टीमधून आणि हे गेले 2 दिवस सातत्याने आपण बघत आलोय. तिथे थोडासा चेंज ऑफ पेस होता. इकडे बीट केले आशिषला. आणखीन एक डॉट बॉल. कमाल सुरुवात झाली एकता बंगारपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक भिंगारी टीम 1 गडी बाद 4 धावा. सुरुवात चांगली झाली. एकता बंगारपाडा संघासाठी एक विकेट मिळाले. धावा सुद्धा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फारशा आलेल्या नाहीयेत. परंतु भिंगारी संघ सध्या चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे आणि खास करून कुणाल नाईक पहिल्यांदा स्ट्राईकवर येईल. 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडलाच होता. यावेळेस पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सिद्धेश वास्करच्या गोलंदाजीवर. उडालेला झेल यावेळेस लॉंग ऑफला चेतन गोसावीनं टिपला आणि सगळ्यात मोठी सफलता या मॅचची. कुणाल नाईकला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. बिग विकेट. कुणाल नाईक मात्र स्वस्त्यात बाद झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. सिद्धेश वास्करनं शॉट खेळण्यास प्रवृत्त केलं होतं आणि त्याचमुळे इकडे मात्र लॉंग ऑफला क्लिअर करू शकला नाहीये. पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिलाच चेंडूवर त्याला अपयश आलं आणि सगळ्यात मोठी सफलता मी तर म्हणेन एकता बंगारपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. 2 गडी बाद 4. दोनही सलामीवीर आता मात्र तंबूमध्ये दाखल झालेत. आता आशिष परदेश आणि नवीन आलेला दर्पण मडवीला डाव सावरावा लागणार आहे. सिद्धेश वास्कर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. रायगडमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला. राईट आर्म ओव्हर द विकेट. द नेक्स्ट बॉल. ओ सुंदर ड्राईव्ह. यावेळेस मात्र हलकासा कव्हर्सला सिंगल. या सिच्युएशनला या गोष्टी करणं फार महत्वाच्या आहेत. 0पेक्षा 1 बरं आणि तेच केलं दर्पण मडवीनं. पहिल्यांदा खातं उघडून घेतलं जेणेकरून एक धाव एक वेगळा कॉन्फिडन्स देत असते नेहमी. कारण 0वर बाद होणं कोणालाच आवडत नाहीये. परंतु सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं, सातत्यानं धावफलक हलता ठेवणं हे करावं लागेल. आता मात्र एक भागीदारी करावी लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरूर मैदानामध्ये आहे. सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. एक वाईडिश लॉंग ऑन आहे आणि स्क्वेअर लेगला डीप मध्ये. चांगला बॉल होता. फुल लेंथ होता. खोलात टाकला होता. बॅक टू द बॉलर्स. कोणती धाव नाहीये. आशिष परदेशी थोडासा चाचपडतोय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट खेळला निर्धाव. परंतु हा अतिशय घातक फलंदाज आहे आणि आशिष परदेशीचं मैदानावरचं राहणं सुद्धा फार गरजेचं असेल सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या दृष्टिकोनातून. कारण अगोदरच 2 सलामीवीर स्वस्त्यात परतलेत आणि अशा सिच्युएशनला आशिष परदेशीला कोणी दोष देणार नाही.
ओ कट केलाय बॉल. नाईसली टायमिंग. स्क्वारकेटचा अप्रतिम फटका. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिळतील 4 धाबा. वेलकम फॉर सिद्धिविनायक भिंगारी टीम. सुहाजी गरज साहेब वर्चोळे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. वाघुलीवाडा संघाचे खंदे समर्थक आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि स्क्वार कटचा अप्रतिम फटका पुन्हा एकदा आशिष परदेशीच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा चौकार. ही ताकद आहे या खेळाडूची. आपण पाहिले 3 चेंडू निर्धाव खेळला होता. चाच पडत होता. सूर गवसला आता मात्र. ऑन साइडला यावेळेस मात्र बीट केलाय. शॉर्ट मिड विकेट फिल्डरला. स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगानं आलाय डीप पर्यंत आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. सध्याच्या घडीला चांगला क्रिकेट खेळतोय आशिष आणि हे फार गरजेचं सुद्धा होतं. संकट आलं होतं सिद्धिविनायक भिंगारीवर, परंतु त्या संकटामधून थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न मात्र पाठीमागच्या 3 बॉलमध्ये आलेल्या 10 धावीनं केलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पॉवर प्ले समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भिंगारी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. थांबलेला स्कोर होता तो आशिष परदेशीनं मात्र वेगानं पळवलाय. 15 धावा धावफलकावर. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर चेतन गोसावी सज्ज झाला. आता मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलंय. 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 फिल्डर्स पाहायला मिळतील. ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2 असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पाठीमागे आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट टर्मॅन आहे. अगदी पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. समोर अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. हे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 2 फलंदाज गमावले सिद्धिविनायक भिंगारी संघानं. सूरज परदेशी 4 आणि कुणाल नाईक 0 हे बाद होणाऱ्या फलंदाजांची नावं. परंतु आशिष परदेशी 10 धावांवर खेळतोय. दर्पण मडवी 1 चेंडू खेळ आतापर्यंत सिंगल काढले त्यानं. चला बाईक घेऊन जा कोणीतरी. चला तिसरं षटक घेऊन चेतन गोसावी सज्ज होतोय. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. कव्हर्सला खेळतोय. पहिली धाव अशीच घेतली होती दर्पणनं. चांगलं क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. स्कोर मूव्स टू 16 नाव. 16 धावा आशिष परदेशी. सध्याच्या घडीला आशिष परदेशीला तो जास्तीत जास्त स्ट्राईक मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, कारण आशिष परदेशीची स्ट्रेंथ त्याला माहिती आहे. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो डावखुऱ्या त्याचा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं ना की प्रतिस्पर्धी टीमसाठी थोडीशी डोकेदुखी. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होत असते तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदलाव करावा लागतो. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला आता मात्र हलवण्यात आले. 2 बाउंड्रीज त्या ठिकाणी आल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा वेगळ्या रणनीतीनं चेतन गोसावी
राऊंड स्टंप्स इकडे बीट झाले ते रक्षक. बॉल लॉंग स्टॉप निघालाय. बाईचा इशारा पंचांचा. नाराज असेल चेतन गोसावी. मिळतील 4 धावा. बाईचा चौकार गोलंदाज आपल्या खात्यावर घेणं कधीच पसंत करत नाही खरं तर. कारण हा चेंडू निर्धाव निघालेला असतो आणि ते ओझं मात्र गोलंदाजाला सहन करावं लागतं. तेच घडलंय. बिंगारीसाठी उपयुक्त 4 धावा प्राप्त होत असताना टीमची टोटल 20. चांगला बॉल फुल लाईन होता. पुढे गेला होता यावेळेस मात्र आणि बीट केलं आशिषला. पाठीमागच्या ओव्हरमध्ये थोडस जागा बनवली होती. लेंथ बॉल स्क्वारकेट केले होते. इकडे बरोबर टप्पा ठेवलाय मित्र म्हणेन. वेग सुद्धा प्रचंड आहे चेतनकडे. व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे. ओ यावेळेस चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. धावायची की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये. ओ चान्स होती दुसऱ्या धावेचा कॉल आणि ज्या ठिकाणी एकही झाली नसती तिकडे 2 धावा. लेग बाईचा इशारा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये या ओव्हरमध्ये धावा ऍड होताना दिसतात. आता धावा क्रिकेटमध्ये म्हटल्या तर त्या कशाही येऊ द्यात, त्या येणं फार गरजेचं आहे. आणि समोर 3 स्टंप दिसत होते चेतनला. वेळ सुद्धा बराच होता कारण नुकतीच धावायला सुरुवात केली होती खरं तर आशिषनं. परंतु ही संधी गमावल्यानंतर आणखीन एक धाव झाली. ड्राईव्ह केला. थोडासा ओव्हर पिच होता ऑन साईडला लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. खराब क्षेत्ररक्षणात दबाव आता मात्र झेलतोय सध्याच्या घडीला बंगरपाडा संघ. चौकार आलाय. आशिषच्या पॅट मधून निघणारा हा 3रा चौकार. ऑन साइड लावून ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिद्धेश आहे. तरी सुद्धा दुसरा धाब्याचा कॉल. आणि इकडे काय घडलंय. पंचांचा इशारा आलाय. 3ऱ्या पंचाची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. परंतु ज्या पद्धतीनं चपळता दाखवतायत ना दर्पण आणि आशिष, त्याचं कौतुक जरूर केलं जाईल. सिंगलचं रूपांतर डबल्स मध्ये केलं त्यांनी. बकाशी सुद्धा आपण पाहिलं बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा येताना दिसल्यात. परंतु इकडे पाहूया एक्झॅक्टली काय घडलं. डायरेक्ट हिट आहे की कशा पद्धतीनं हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायर्सकडे देत असताना 24 लाईव्हची टीम संपूर्णपणे कार्यरत आहे. कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु निर्णय सुद्धा फार महत्वाचा असेल. नॉट आउट इज द कॉल. त्यामुळं या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या 28 या आकड्यावर 28 रन्स. तर 3ऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा 28 लॉस ऑफ 2 विकेट. अजून 2 षटकं बाकी आहेत. त्यामुळे सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली होती परंतु आता डाव सावरलाय. ओपनरचं योगदान नव्हतं खरं तर या मॅच मध्ये. परंतु आशिष परदेशी ज्या पद्धतीने खेळतोय आणि दर्पण मडवीची त्याला साथ मिळते. एक चांगली भागीदारी मात्र रचले दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 ओव्हर्समध्ये 28 धावा, 2 ओव्हर्समध्ये अजून 22-25 धावा आल्या तर 55च्या आसपास एक चांगली टोटल मात्र नक्कीच पाहायला मिळू शकते. 4थं षटक घेऊन विघ्नेश कटेकर तयार होते. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्राज मध्ये धावा, तो बाईचा चौकार, त्यानंतर लेग बाईच्या 2 धावा, याच्या धावा आहेत. एक बाउंड्री लॉंग ऑनला सोडला होता, तिकडे गेलेला चौकार. या सगळ्या गोष्टी जर पकडल्या ना तर चेतन गोसावीने चांगलीच गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळाली नव्हती. जाऊया विघ्नेशकडे. पहिलाच बॉल लाऊड अपील
अपील स्वीकारले. इकडे मात्र फलंदाज होईल बाद. तिसरा हादरा सिद्धिविनायक भिंगारी टीमला. दर्पण मडवी 2 धावा काढून तंबूमध्ये. चला युवी अँड मौर्य 11 मुरबी आणि चेअरमन कामोठे दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉससाठी संपर्क करा. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. टॉस केला जाणार आहे. 4थं षटक सुरू आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी आणि 5 षटकं जशी संपतील तसं टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. सफलता मिळाले. विघ्नेश कटेकरला लेग बिफोर द विकेट. पायचीत पकडले त्यानं दर्पण मडवीला. पहिल्या चेंडूवर सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल मिसाळ. आल्या पहिलाच बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंग ऑन कडे. चेतन त्या ठिकाणी आहेत. सिंगलच मिळेल. 1 धाव. दर्पण मडवी साहिल मिसाळ या 2 यंगस्टरनी सुद्धा पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये खूप दमदार परफॉर्मन्सेस दिलेत त्या सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी आणि त्याचमुळे कुठेतरी सिनियर सगळे खेळाडू आणि त्याच्यामध्ये ज्युनियरचा जो परफॉर्मन्स आहे आणि म्हणूनच संघ गतवर्षी सुद्धा चांगला खेळला. यावर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत आहेत सिद्धिविनायक भिंगारी संघ. एक चांगलं मिश्रण आहे. परिपक्व संघ आपल्याला म्हणावा लागेल या टीमला. कटेकरचा हा बॉल यॉर्क होता. इकडे मात्र फुल लेंथ होता. सन्मान देण्यास भाग पाडले आशिष परदेशीला. 1 धाव मिळेल. सिंगल. परंतु काय भन्नाट सुरुवात केली विघ्नेश कटेकरनं. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 30 धावा. 30 ऑन अ बोर्ड. चांगली गोलंदाजी होताना दिसते. तो पाहूया साहिल मिसाळ. हा लीडर बॅटर आहे. नेहमीच उपयुक्त इनिंग्स त्याच्या अनेक वेळेला आम्ही सुद्धा पाहिल्यात. क्रॉस बॅटेड ऑन साईडला वळवल्या हा बॉल. टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि सुंदर आणि मिड विकेट म्हणावी लागेल. या दोन्ही फलंदाजांमध्ये चित्त्याची चपळाई दाखवले ती साहिल मिसाळ आणि आशिष परदेशीनं आणि या 2 धाबा प्राप्त केल्यात. स्कोर मूव्स टू 32 नाव. 32 धाबा धाव फलकावर. विघ्नेश कटेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मिसाळची दांडी गुल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विघ्न घातलंय विघ्नेशनं सिद्धिविनायक भिंगारीसाठी. 1 मोर विकेट डाऊन. 4था धक्का भिंगारी टीमला. दोन सफलता या ओव्हरमध्ये मात्र प्राप्त केल्यात. पहिल्यांदा लेग बिफोर द विकेट दर्पण मडवीला पाठवलं. त्याच्या पाठोपाठ साहिल मिसाळ क्लीन बोल्ड. सहाव्या क्रमांकावर नवीन बॅटर चिनाट. ओ द स्टम्प्स ना आणखीन एक. इकडे मात्र पाहायला गेलं तर विघ्नेश कटेकरनं काय बॉलिंग केले आतापर्यंत. कमाल कमाल कमालीचं षटक मात्र त्यानं हाताळलंय आणि आणखीन एक फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. 3 विकेट आपल्या या ओव्हरमध्ये प्राप्त करत असताना सुपर बॉलिंग फ्रॉम विघ्नेश कटेकर.
0 धावसंख्येवर चिनाट परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय परदेशी. जयदीप आलाय. विघ्नेश कटेकरच्या या ओव्हरवरनं पूर्णपणे पुन्हा एकदा हा सामना आपण पाहिला तर इनिंगवर या पकड मजबूत केले ते एकता बंगरपाडा संघानं. कारण 4 ओव्हर्स नंतर धावा आहेत त्या 32 आणि खास करून निम्मा संघ गारज झालाय. आता 5वं आणि अंतिम षटक घेऊन प्रेम दमडे. परंतु तत्पूर्वी मुरबी आणि कामोठे दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण टॉससाठी प्लीज संपर्क करा. काल एक संघ उशिरा आला होता, 2 चेंडूंची पेनल्टी दिली होती. त्यामुळं हे लक्षात घ्या की आपल्याला पेनल्टी मिळणार नाही असं नाहीये. संघ उशिरा आला तर पेनल्टी 100% आहे. प्रेम दमडे, संतोषजी दमडे यांचे चिरंजीव. आशिष परदेशीकडे सगळ्यांची नजर असेल. आशिष डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, कमाल फटका होता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. जमिनीला समांतर फटका, क्लीन हिट होता. भव्य स्वागत केले प्रेम दमडेचं आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल वाढताना दिसेल. स्कोर मूव्स टू 38 नाव. मागच्या ओव्हरमध्ये विघ्नेश कटेकरनं 4 धावा दिल्या होत्या, 3 फलंदाज बाद केले होते. सर्वोत्तम कामगिरी गोलंदाजी थी. परंतु शेवटचं षटक आहे, स्लॉगोचं षटक म्हटलं तर ते हाणामारी होणारच आणि तो दबाव आहे. कारण मागचं षटक आपण पाहिलं तर आशिष परदेशी बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला अडकला होता. त्यामुळं 4च्या बोर्डावर तो इकडे मात्र समोर जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल आपल्याकडे. आणि त्याला माहिती आता संधी फार कमी आहेत. शेवटचे 6 चेंडू त्यातला पहिला बॉलवर षटकार पडलाय. काही झालं तरी 50च्या आसपास ही धावसंख्या न्यावी लागेल आणि हे कार्य करावं लागेल आशिषला. ओ यावेळेचा लेंथ बॉल होता आणि लेंथ बॉलवर मात्र इकडे बीट केलंय. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग सुद्धा होता आणि थोडासा टॉस सुद्धा झाला होता चेंडू. आपण पाहिला असेल केपट्टीमधून थोडासा बाउन्स मिळाला प्रेम दमडेला आणि त्याचमुळे इकडे बीट झालाय. आशिष पुढे केला होता, ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलाय. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग चेस, लॉंग ऑफला बॉल सीमारेषा पार. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग आणि बॉल चालला जो 4 धावा मिळवून देतोय. चौकारांना टीमची टोटल मध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आतापर्यंत 42 या आकड्यावर. 42 रन्स. एक लेंथ बॉल पडला होता त्याच्यावर मात्र बीट झाला होता आणि जे समोर टाकले होते थोडेसे ओव्हर पिचिंग झाले त्याच्यावर मात्र चपराक पाहायला मिळाले. फुलर लेंथ होता, इकडे मात्र सोडून दिलं होतं आशिषनं. कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. आशिषचा अंदाज कदाचित चुकला असेल. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 6-0-4-0. त्यामुळे आता एखादा मोठा फटका पाहायला मिळणार का आशिष कडून. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. ओ पाठीमागे शॉट फाईन लेगला बीट केले. कोणतीही संधी नाहीये, चान्सच नाहीये. बॉल गॅप मधून पसार झालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4. 47 रन्स. एकटा लढलाय आशिष. 17 बॉल मध्ये 31 धावांची खेळी. पहिले 3 चेंडू डॉट खेळला होता आशिष परदेशी. परंतु डावाला स्थैर्य दिलं, आकार दिलाय डावाला. शेवटचा चेंडू इकडे चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र फुल लेंथ होता, निघून गेला विकेट किपर सिद्धेशकडे. डॉट बॉल.
षटक जर आपण पाहिलं ना 6-0, 4-0, 4-0 हे 3 मोठे फटके 3 डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाले. एक पॉईंट बॉल 15 धाबा दिल्या प्रेम दमडेनं 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या 47 धाबा, 48 रन्स टू विन. 48 धाबांचं लक्ष पहिल्या मॅच मध्ये असेल एकता बंगारपाडा संघाच्या समोर. मी विनंती करेन मुरबी आणि कामोठे दोन्ही टीमच्या कॅप्टनना, दोन्ही टीम जर उपस्थित राहिल्या नाही तर हा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. तर 48 धावांचे लक्ष आहे. पाहूया सिद्धिविनायक भिंगारी संघ या धावांचं यशस्वी संरक्षण करणार की एकता बंगारपाड्याची एकता टीमला विजय मिळवून देणार. ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल बंधू दिनेशजी पाटील यांचं. सुप्रभात 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 शुभ सकाळ. कैलासवासी कुमार चिन्मय पाटील स्मृतिचषक 2025 आयोजक KDH क्रिकेट संघ वाघिणीवाडा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींचा सन्मान आणि स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य राहिलं. भारतीय संस्कृतीचा आदर करत या मंचावरती उपस्थित आदरणीय एक आदर्श उद्योजक आणि त्याचबरोबर क्रिकेटला कळाटणी देणारं एक आदर्श पॅकर्स म्हणून जे ओळखणारे सतीशजी कटेकर सर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. किरणजी मडवी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सतीशजी कटेकर यांचा शुभ सन्मान या मंचावर करायचा आहे.
एक अतिशय उत्कृष्ट असं हे व्यक्तिमत्व राहिलं आहे. अनेक टीम पॅक ज्यानं केल्या आणि परंतु आपल्या बिझनेसला कायम धरून ठेवणारा एक यशस्वी बिझनेसमन आदरणीय सतीशजी कटेकर साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती होताना आपण पाहतोय. किरणजी मडवी यांच्या शुभ हस्ते मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देत त्यांचा मात्र शुभ सन्मान इथं केला जातोय. थँक्यू सो मच. त्यानंतर मात्र या मंचावर उपस्थित आणखीन एक आदर्श व्यक्तिमत्व मंगळपाडा क्रिकेटला ज्यानं दिशा दिली आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती मंगळपाडा नाव हे अगदी सुवर्ण अक्षराने लिहिलं नाही. संतोषजी दमडे साहेब यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. चांगला बिझनेसमॅन आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं स्वभावातली नम्रता आणि गोड स्वभाव, या गोड स्वभावाने या माणसानं अनेक मनं जिंकली आणि त्याचबरोबर मंगळपाड्याचं नावही मोठं करणारं हे व्यक्तिमत्व ते संतोषजी दमडे साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातो. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांचं विशेष आभार. समीरजी कटेकर संघाचा भाग बनलेत, त्यांचंही विशेष स्वागत. आणि वळूया आपण या आजच्या पहिल्या सामन्याकडे. विकासजी केनी चिंचपाडा यांनी विनंती करतोय आदित्य कक्षामध्ये आगमन करायचं आहे. सुहासजी घरत वरचेओळे यांनाही विनंती करेन की आपण लगेचच आदित्य कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि जे हनुमान कामोठे संघ सोनू पाटील प्लीज आपण लगेच टॉस करण्याचा संपर्क साधा, कारण ऑलरेडी मोरबी संघाचा संघनायक इकडे रेडी आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शेकडो वर्षाची काल रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या, राजकारणातील सगळी 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 पदं उपभोगणाऱ्या, एकदा ग्रामपंचायत सदस्य झाला तर तो आयुष्यभर रुबाब करतो, परंतु आमदारकी, खासदारकी, विरोधी पक्षनेते अशा असंख्य पदं त्या माणसाच्या शिरपेच्यामध्ये अनंतात रोवली गेली. त्या आदरणीय दिबा पाटील साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानवंदना देतो. आणि घेऊन चलतो या स्पर्धेकडे. पहिला सामना एकता भंगारपाडा वर्सेस सिद्धिविनायक भिंगारी या दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे. पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये बरंच काही पाहायला मिळालं. विघ्नेश कटेकरनं मात्र मंत्रमुग्ध गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर गाडी क्रमांक 888 ज्या कोणी मालकाची असेल त्याला विनंती की गाडी थोडीशी बाजूला पार्क करायची. धन्यवाद. अठ्ठेचाळीस धावांची गरज आहे आणि 48 धावांची गरज असताना इथे मात्र पहिलाच मोहरा बाद होता निलेश गोसावीच्या माध्यमातून. अशी स्पर्धेची मिळवली आहे पहिली विकेट आणि पहिली इथे मात्र विकेटच्या पतनानंतर मात्र थोडासा टेन्शनमध्ये राहील की काय, कारण धावा जरूर 48 आहेत. या मैदानानं कालपासून 2 दिवसामध्ये धावा खूप पाहिलेत, परंतु 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र इथं नक्कीच झुंजावं लागेल. मीन टाईम वळूया आपण एका बाजूला UVN मोर्य 11 मोरबी संघ, दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोठे. टॉस केला जातोय. कामोठे संघाची भरीव कामगिरी संकल्प ट्रॉफीमध्ये राहिली आहे. टॉस जिंकलाय कामोठे संघाचा. निर्णय आपला कळवायचा आहे. येस, डिसिजन काय? 2 मिनिटात. गुड. मला हे खूप आवडतं. ऑलरेडी डिसिजन घ्यायला पेंडिंग ठेवलं ना की मला खूप आवडतं. थँक्यू. प्रेम दमडे नवीन फलंदाज संतोषजी दमडे यांचे हे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं सिद्धेश वास्कर द स्टार द लिजंड खेळाडू ओळख राहिले. भंगारपाड्याची खरी ओळख क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याला सदैव बॅक करणारे संतोषजी दमडे यांना आपण इथे पाहतोय. सतीशजी कटेकर यांना पाहतोय. ही सगळी दिग्गज मंडळी आहे की भंगारपाड्याचं नाव मोठं कसं करता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेली ही मंडळी आहे.
अपिलामध्ये उत्साह तर फार. मला एक प्रश्न नेहमी पडला दीपक पाटील सर, की ज्या वेळेला शरीरावर कुठेही बॉल आदळतो ना, त्यावेळेला स्क्वेअर लेगचा किंवा जो शॉर्ट फाईन लेगला उभा असतो ना, त्याला नेमकं कुठून कळतं की बॉल प्लंब आहे, नेमका कसं कळतं ना, हा प्रश्न बराच वेळा मला पडला आहे. परंतु दुसऱ्याच्या हामध्ये दुसऱ्या आपणही हा टाकायचा आणि अपिलामध्ये उत्साह ठेवत पंचांवर प्रेशर क्रिएट करायची राजनीती क्रिकेटमध्ये पहिल्यापासून राहिली आहे आणि अशीच राहील. कारण तो प्रेशर क्रिएट करण्याचा आणखीन एक महामार्ग आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपला आणि कमालीचं षटक राहिलं. फलंदाज बाद झाला 1 आणि धावपलकर धावही राहिली फक्त 1. आता मात्र 24 बॉल आणि 47 धावांची गरज. सिद्धेश वास्करच्या अवतीभोवती हा सामना फिरेल यातील मात्र शंका नाही. प्रेम दमडेमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. 2-4 वर्षापासून तोही या संघाचा चांगला भाग बनतोय. परंतु मुख्य भाग बनायचा असेल, गाभा बनायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा झिजावं लागेल. संघर्षाशिवाय आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. तो संघर्ष तुम्हाला दाखवावा लागेल. प्रत्येकाची श्रीमंती, प्रत्येकाचं नाव तुम्हाला मोठं झालं दिसतं. सतीशजी कटेकर आहेत, संतोषजी दमडे साहेब या मंचावर बसलेत, त्यांचं आपलं नाव मोठं दिसतो, पण त्याच्या मागची अफाट मेहनत याच्याकडे कधीतरी सगळ्यांना लक्ष द्यायला हवं. प्रत्येकाला धीरूभाई अंबानी व्हायचं असतं, पण त्यांनी केलेले काबाड कष्ट कोणालाच नको असतात. किरणजी मडवी केडीएच वाघिलीवाडा संघ बनला आणि फार मोठं नाव याही संघाने केलं. कोणालाही वाटलंही नव्हतं कदाचित प्रतीक सुरते, सूरज पाटील ही मंडळी भाग्यच असेल की फार मोठं नाव आपल्या गावचा होईल. टीम बनेल की नाही हा इथून प्रश्न होता, पण टीम बनल्यानंतर एक संध राहिले आणि एक संध राहत या मंडळीने मात्र कमालीचं काम केलं आहे. कुणाल नाईक गोलंदाजीच्या मार्कवर धावांचा फ्लो कंप्लीट थांबला आहे. पूर्वार्धामध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण राहिलं. राईट आर्म राऊंड विकेट, फुटत बॉल नीटसा पटकावता आला नाही आहे. मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन्स मिळेल आणि इथे मात्र एकच रन. 1 रननं आपलं खातं उघडलं ते म्हणजे सिद्धेशनं 2 धावा झाल्या त्याच्या नावावरती. पहिली रन्स त्याच्या नावावरती होती, त्याच्यामुळे 3 बॉल्स आतापर्यंत खेळलाय. 2 धावा त्यानं जमवलेत. निलेश गोसावी शून्यावरती परतला पायचेच्या रूपानं आणि त्या प्रेम दमडे लागोपाठचे 2 बॉल डॉट खेळलाय. आता मात्र काय खेळ राहील, इथून सामना बनवावा लागेल. भिंगारी संघ मात्र अलॉंग दी कार्पेट चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत येईल, काऊकोणाच्या दिशेनं धावेल आणि 2 रन्स कंप्लीट करेल. आजही आपण पाहतो खऱ्या अर्थानं भिंगारी टीम म्हटलं की आमचे काका, सगळ्यांचे लाडके काका रघु परदेशी यांना कोण विसरेल. वन ऑफ द लिजेंड, लाईफ टाईम ऑल टाईम फेवरेट राहणारा हा माणूस आजही फिरकीची जादूगरी सदैव दाखवताना पाहिलं. पारगावच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यानं त्यांची absence राहिली आणि इथे ही absence आहे. वय हे फक्त आकडे असतात, आपलं कर्तृत्व हीच आपली महानता असते. ते कर्तृत्व सिद्ध करणारे रघु परदेशी यांना ही सदैव क्रिकेटर्स त्यांचे चाहते लक्षात ठेवतील. एक चांगला फटका डीप स्क्वेअरच्या दिशेने गेला. 2 रन्स कंप्लीट केले. अजूनही नीट मिडल होत नाही आहेत बॉल. गोलंदाजी चांगली राहिली. आशिष परदेशीनं कमालीचा खेळ दाखवला आहे. सूरज परदेशीचा खेळ पारगावच्या मैदानावरती काय राहिला होता. अतिशय उत्तम दर्जाची पहिली 50 त्या स्पर्धेमधली सूरज परदेशीच्या नावावरती गेला. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंगला असल्यास सिद्धेशनं मात्र दाखवलंय. लेफ्ट केलेला बॉल हा मात्र डॉट राहिला. धाबलकर धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 6. कुणाल नाईक टू प्रेम दमडे. आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे, सुपर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. गुड लेन स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर मात्र नीटचा समजला नाही प्रेम दमडेला आणि अशा प्रकारचे पहिले 2 पॉवर प्लेची षटकं काय हाताळत सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या 2 गोलंदाजांनी. आशिष परदेशीनं धाव दिली 1, कुणाल नाईकने षटकामध्ये धावा दिल्या 5 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करणारा एकता भंगारपाडा संघ मात्र जाऊन ठेपलाय. तो म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा.
आदरणीय मनकुश नाईक साहेब, समाजसेवेचा वसा आणि वारसा आजकाल चालवला जातो. राजकारणामधला आणखी धडाडीचं हे युवा नेते, युवा उद्योजक म्हणजे ओळख राहिले ते मनकुश नाईक साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम आणि वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांची सोबत राहण्यासाठी आपण सदैव तत्पर असता, त्याबद्दल तुमचंही विशेष कौतुक आणि स्वागत. 18 बॉल 42 धावांची गरज. 18 बॉल 42 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिलेला आशिष परदेशी. आणि भिंगारी संघालाही माहीत आहे की हा सामना सिद्धेशच्या अवतीभोवती फिरतोय. तो सिद्धेश वास्कर काय कमाल करेल या षटकामध्ये. मी तर म्हणेन की हा एक षटक हाच राहील निर्णायक. या षटकामध्ये सामना खुला होईल, सामना खुला होईल. मी म्हटलं होतं की हे षटक राहील निर्णायक. या षटकामध्ये सामना खुला. पहिल्याच बॉलवर जणू काही केलाय की काय. आशिष परदेशीनं कमालीची कमिटमेंट दाखवली. पूर्वार्धामध्ये ज्या वेळेला फलंदाजी कोलॅप्स झाली, अक्षरशः कोलमडली, त्या वेळेला मात्र आशिष परदेशीनं डाव सावरला. अफलातून इनिंग तिथं तो खेळला आणि इनिंग खेळत मात्र त्यानं तब्बल धावा जोडल्या, 31 धावा. आणि एकतीस धावा. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं पॉवर प्ले षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये फक्त 1 धाव देत 1 विकेट त्यानं कमावली. आणि इथे आल्या आल्या आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर एक गोल्डन विकेट मिळवली, ते म्हणजे सिद्धेश वास्करची. काय कमालीची गोलंदाजी. 17 बॉल 42 धावांची गरज आहे. या मैदानानं धावा खूप पाहिलेत, परंतु भंगारपाडा संघाला धावांसाठी धाव करावी लागते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचं विशेष कौतुक. अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आहे. उत्तमरित्या बॉल हाताळला, हँडल केला, उचलला, फेकला. रन्स मात्र आली फक्त आणि फक्त 1. आतापर्यंत विचार केला तर मोठे फटके लगावू दिले नाही आहेत. एकही चौकार, एकही षटकार उत्तरार्धामध्ये आतापर्यंत आला नाही आहे. प्रेम दमडे आणि चेतन गोसावीला मात्र ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. टप्प्याचा बॉल नुसता समजला नाहीये. प्रेमला लागोपाठ प्रेशर क्रिएट झालाय जरूर. प्रेम दमडे आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉल तो खेळलाय. अजूनही वेळ आहे, वेळ अजून गेली नाहीये. क्रिकेटमध्ये 2 डॉट खेळल्यानंतर लगेचच प्रेशर क्रिएट होतो आणि मग मोठा प्रयत्न केला जातो. क्रिकेटमध्ये संतोषजी दमडे साहेब, मगाशी डिस्कशन झालं की सिंगल डबल जर घेतली ना, मनकुश नाईक दादा, सिंगल डबल घेतली तर कदाचित गावकी बसते संध्याकाळी. इतक्या रन का घेतल्या, 1-1 रन का घेतल्या, षटकार मारायचा होता. असं झालंय आजकाल क्रिकेटमध्ये. फक्त षटकार आणि चौकार मारायचा, स्टेटसला ठेवायचा आणि मोकळं व्हायचं. खरी क्रिकेट सिंगल डबलनं सुरू झाली आहे. आणि इथे मात्र पायचेच्या रूपानं हा सामना 48 धावांचा सामना जणू काही भिंगारी संघ सहज खिशात घालेल की काय असं चित्र उभं झालंय. आणि अशा प्रकारे प्रेम दमडे डगआउटच्या आश्रयाला. देव पावलाय. ज्या वेळेला मॅडी काही मिळत नाही ना, त्यावेळेला हाती उरतो तो फक्त अनुभव. आणि त्यावेळेला देव आठवतो माणसाला. आणि जेव्हा सगळं मिळतं ना, त्यावेळेला मी केलं. हा मीपणा माणसाला घातक ठरलाय. आणि इथे हा मीपणा ही नडणार की काय. एकता भंगारपाडा 48 धावांचा फक्त पाठलाग करायचा होता, परंतु या 48 धावांचा पाठलाग आम्ही कसा सक्षम बनू शकतो हे दाखवणारं षटक आशिष परदेशीनं हाताळलं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. या संपूर्ण सामन्यावर
आशिष परदेशीचा बोलबाला आणि अखेरकार त्या धावांचा फ्लो सुरू होतोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा बॉल सीमारेच्या बाहेर गेलाय की थांबलाय, तर नेमका मात्र गेला सीमारेच्या बाहेर. प्रयत्न चांगला राहिला आणि अखेरकार हा आला पहिला चौकार. पहिला 3 षटकांचा खेळ संपला, ज्याच्यामध्ये 2 षटकं टाकले आशिष परदेशीनं. 2 षटकामध्ये 6 धावा देत तब्बल 3 मोहरे टिपले आणि या सामन्याला युटर्न दिला. एक षटक हाताळलं कुणाल नाईकनं. ज्या षटकामध्ये धावा आल्या ते म्हणजे तब्बल 5 धावा आल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावा लागला. त्या निव्वळ आणि निव्वळ 3 बाद 11 धावा. 3 बाद 11 धावा. मी नेमकं सत्यजी कटेकर तेच म्हणत होतो की 18 बॉल खेळलेत, सिंगल डबलवर भर दिला असता, एखादा चौकार आला असता, 25-30 धावा अशाच बनल्या असत्या. हे कदाचित मला बोलणं सोपं आहे, पण कृतीत आणायला काही प्रयत्न नाहीत. पण आजकाल काय झालं ना, सरकारनं ड्रीम इलेव्हन बंद का केलं याच्यामुळेच. सगळ्यांना रात्रीत करोडपती व्हायचं आहे, रात्रीमध्ये एका रात्रीत करोडपती. त्याच्यामुळे सिंगल डबल नाही. परंतु आता इथून खेळ सुरू होईल कमालीचा, कारण ज्या प्रकारची ग्रामीण क्रिकेट खेळली जाते ना, त्याच प्रकारचा खेळ आता सुरू होईल. कारण 12 बॉल 37 धावा, इथून हाणामारी, मला तर फक्त हाणामारीच जमतीये असे डायलॉग ऐकलेत. आलाय हा चौकार. डीप थर्ड मॅन आणि गलीला क्रॉस केला, सीमारेच्या बाहेर बॉल गेला. आत्ता कदाचित एकता बंगारपाडा संघामध्ये जाण येईल, कारण इथून त्यांना जशी हवी क्रिकेट तशी खेळता येऊ शकते. मोठ्या फटक्यांची गरज अनिवार्य राहिली आहे, ती मोठ्या फटक्यांची गरज अनिवार्य भागवली जाईल का. एका बाजूला पाहतोय आपण चेतन गोसावी, ज्याच्यामध्ये क्षमता फार मोठी आहे, तर नॉन स्ट्राईकला मात्र जतीन गोसावी. चेतन गोसावीनं रायगड प्रीमियर लीगमध्ये फिनिश केलेले सामने आजही यादगार राहतील. 2 बॉलला 12 धावांची गरज असून टोकलेले 2 षटकार कोण विसरेल. प्रत्येकाच्या नावावरती रेकॉर्ड्स अनेक आहेत. एका बाजूला कुणाल आहे, कुणालच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. आणखीन एक चांगला फटका. काय प्रयत्न राहिलाय पॉइंटला, काय प्रयत्न राहिलाय पॉइंटला. अफलातून हमखास चौकार झाला असता, परंतु रिफ्लेक्शन्स पाहिले आणि बॉडी लँग्वेजपेक्षाही ज्या प्रकारची कमिटमेंट दाखवली ना, निखिलची टी शर्टवर नाव पाहून सांगावं लागतं. पण निखिल अफलातून शतरक्षण पुन्हा एकदा त्याच दिशेनं, पण इथे मात्र घरंगळत राहिला. 30 यार्डाच्या मध्ये निखिलच्या पाठीमागे आज बॉल लागलाय, पण तोही चकत नाहीये. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. इथून मोठ्या फटक्यांची गरज राहिली आहे जरूर. धावपळकर धावा लागल्या त्या आतापर्यंत तब्बल 17 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 बॉल आणि 31 धावा. षटकारांची बरसात तर करावीच लागेल जर सामन्यात जिंकायचा असेल. गोलंदाज आपण पाहतोय दर्पण मडवी, एक चांगले गोलंदाज म्हणजे नोंद राहिली आहे. चांगली टीम पुन्हा एकदा सज्ज होते सिद्धिविनायक भिंगारी. हा बॉल राहिला हवेत, नुसती हवा आहे की अंतरही गाठलं जाईल. ट्रॅकवर चेंडू भिरकावलाय आणि अशा प्रकारे हा मात्र पहिला षटकार या उत्तरार्धामधला.
तर पण मडवीवर या षटकामध्ये प्रेशर चेतन गोसावीने 101% केलाय. कारण जर विचार केला तर पहिल्या बॉलवर आला चौकार, त्यानंतर पॉइंटला तोही कदाचित चौकार झाला असता, पण निखिलनं कमालीचं रिफ्लेक्शन दाखवलं आणि तो मात्र डॉट बॉल झाला. त्यानंतर पुढच्या बॉलवर 2 धावा आणि आत्ताच टाकलेल्या शेवटच्या बॉलवर मात्र आला षटकार. त्याच्यामुळे सरळ बॅट न खेळता मात्र बॉल खेळला डॉट आणि दर्पण मडवी इथे मात्र चांगली गोलंदाज. सरळ बॅट न धावा येत आहेत. मग आडवी बॅट करायची गरज काय? आजकाल उंगली करायची सवय खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच लागली आहे. लक्षात घ्या, जर तूप निघत नसेल ना तर खाली आग लावायची, बोटं घालायची नाहीत. आणि अशा प्रकारची आग लावली गेली आणि इथे लॉंगॉनच्या डोक्यावरून या षटकाराने या सामन्यामध्ये जान कायम ठेवली. 6 बॉल उरतील आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धावांची गरज. रेकॉर्ड इथे सांगितला जातो. उमेशजी भोईर गुन्हा अतिशय उत्तमरित्या भूमिका निभावताना सांगतात की पहिल्या दिवशी बॉस फायटरच्या विरोधात अजनबी ओळे संघाच्या विरोधात चिंचपाडा संघानं 6 बॉलमध्ये 19 धावांचा पाठलाग केलाय. पण इथे मात्र एक थोडंसं वेगळं, कारण ज्या प्रकारे चेतन गोसावी स्ट्राईक नॉन स्ट्राईकला येऊन उभा राहतो आणि स्ट्राईकवर मात्र गोळ फलंदाज राहील जतीनमध्ये ती क्षमता आहे, ज्याने एक चौकार लगावला आहे. त्याच्यामुळे 6 बॉल 19 धावांची गरज आहे. कांबळे संघ प्लीज आपला निर्णय कळवा आता, प्लीज. जो काही निर्णय असेल कळवायचा आहे, कारण आज आपल्याला फायनली खेळवायची आहे. सगळ्यात महत्वाचं होतं, स्ट्राईक चेंज नाही करू शकला, मोठा फटका कन्वर्ट नाही करू शकला, चेतन गोसावीला स्ट्राईकवर नाही आणू शकला आणि पहिल्याच बॉलवर साहिल मिसालनं मात्र जतीनची विकेट कमावत सामना आपल्या बाजूनं झुकवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. नवीन मॅडी म्हणजे जान आहे. डीजे ऑपरेटिंग नेमकं काय असतं याच माणसानं शिकवलंय. मित्रांनो, पहिलं जे करतं ना ते आयुष्यभर लक्षात ठेवा. मॅडी हे नाव आहे. डीजे ऑपरेटिंग सिस्टीममधला जादू बोटांना सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा. नंतर असंख्य मॅडी बनतील मॅडी, परंतु पहिला मॅडी हा मॅडीच राहील. टॉपच्या ठोकायचं तर टॉपलाच, मग यालाच ठोकला. क्या बात, कमालीचा फटका आहे. धावा किती देऊन जाईल? सिंगलला डबल, डबलला 4 मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 4 मध्ये अतिशय उत्तम दर्जाचा हा फटका राहिलाय. साई दमडेमध्ये ती क्षमता आहे. खऱ्या अर्थानं मगाशी प्रत्येक सुरतेनं आम्ही डिस्कस केलं फिल्डिंग करताना, ज्या प्रकारे बॉलवर साई येत होता फिल्डिंगला, क्रिकेटिंग दिसतं त्याच्यामधलं गुण, ते कौशल्य दिसलं आणि असाच पहिला फटक्यानं सुद्धा कौशल्य दिसलं. 4 बॉल 15 धावांची गरज. गोलंदाज साहिल मिसाल पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे आणि इथे मात्र आता साई दमडे मनात जो काही खेळ सुरू आहे. 4-15 प्रत्येक बॉलवर हल्ला. कधी छोटे मैदानामध्ये येत आहेत, कधी मोठ्या मैदानामध्ये येत आहेत. अकोट टप्प्याचा बॉल, अकोट टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र हा चांगला बॉल.
या डॉट बॉलनं मी म्हटलं होतं पहिल्याच बॉलला की नॉन स्ट्राईकला चेतन गोसावीचं जाणं आणि आपल्याकडे क्रिकेटची जाण कमी असणं. एखादा फलंदाज असता तर कदाचित पहिल्या बॉलला स्ट्राईक दिली असती. आणखीन एक विकेटचा पतन आणि हा सामना कदाचित नव्हे तर फक्त फॉर्मॅलिटीज राहील. चेतन गोसावी ज्यानं या सामन्यामध्ये जान भरली, चेतन गोसावी ज्याने या सामन्याला आपल्याकडे फिरवण्याचा यतोनात प्रयत्न केला, पण इतर फलंदाजाची कोणतीही न लाभलेली साथ समय सूचकता. त्याच्यामुळे इथे मात्र आता साहिल अँड टीम या सामन्यावर कमांड मिळवतील, कारण बॉल उरलेत आता मात्र 2 आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची गरज. पूर्वार्धामध्ये एक्स्ट्रा गेलेले रन्स, पूर्वार्धामध्ये खराब फिल्डिंग किरणदादा, खराब फिल्डिंग, खराब थ्रो आणि गाफीलपणा, त्याच धावा आता जाब विचारतायत. आता मी स्ट्राईकवर जाऊन काय करू हा प्रश्न स्वतःच त्याला पडला, त्याच्यामुळे तो चालतच चाललाय. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल, 14 धावा उरतील. एक बॉलमध्ये 10 ते 12 धावा एक्स्ट्राच्या रूपानं पूर्वार्धामध्ये गेल्या आणि त्याच धावा आता मात्र पराभवाचं कारण ठरतील असं म्हणायला काही हरकत नाही. हा आणखीन एक चांगला फटका जरूर आहे. या बॉलवर धावा येतील तब्बल 4, परंतु तब्बल 9 धावांनी पराभव होतोय. ज्या एक्स्ट्रा धावा होत्या त्या एक्स्ट्राच्या धावांनीच पराभव झाला एकता भंगारपाडा संघाचा. हार्ड लक, परंतु काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. आशिष परदेशीचा हा बहारदार खेळ, त्याचबरोबर कुणाल नाईकची गोलंदाजी. दर्पण जरूर महागडा ठरला, परंतु साहिल मिसालनं मात्र 19 धावा वाचवल्या आणि अशा प्रकारे सिद्धिविनायक भिंगारी विजय होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर हार्ड लक आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या स्पर्धेसाठी एकता भंगारपाडा संघाला. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट वन मॅन आर्मी, 31 धावा जोडल्या आणि गोलंदाजीमध्ये 6 धावा देत 3 मोहरे टिपणारा आशिष परदेशी.